platform that will definitely make your chemistry. आजच्या ना लेक्चरचं टायटल लिहिलंय ना काय आहे हे सांगितलंय. सिंपल क्वेश्चन ने स्टार्ट करते. बघा, जर मी म्हटलं तुम्हाला H2 plus O2 gives H2O ही रिएक्शन आहे आणि याला बॅलन्स करा. थर्मोकेमिकल इक्वेशन जशी लिहिली आपण लास्ट लेक्चर मध्ये अगदी तसं द्या. काय कराल तुम्ही? पहिले तर हायड्रोजन गॅस असतो, ऑक्सिजन गॅस असतो, वॉटर लिक्विड फॉर्म मध्ये असतं. परत त्याला बॅलन्स केलं पाहिजे. चला बॅलन्स करूया. H2 दोन आहेत, H2 दोन आहेत, तिकडे O एक आहे, ते पण कसं आहे? डायटॉमिक नाहीये, मोनो ॲटॉमिक आहे, एकच ऑक्सिजन आहे. सो मी या साइडच्या ऑक्सिजनला काय करते? हाफनी मल्टिप्लाय करते. बघा झालं का एक O? येस. मी असं का केलं? हाफनी मल्टिप्लाय इथंच का केलं? तुम्ही काही लोकांनी असंही केलं असेल. हा H2 plus O2 gives H2O आहे मॅम. तर अशी बॅलन्स करा. दोन हायड्रोजन आहेत, ऑक्सिजन इथं दोन दिसत आहेत, तर इथं दोन करा. 2O दिसतोय, O2 झालं हायड्रोजनचे दोन. अशी ही काही लोकांनी ही रिएक्शन बॅलन्स केली असेल. बट मला इथे जो नंबर ऑफ मोल आहे प्रोडक्ट साइडला तो एकच ठेवायचा होता, म्हणून मी आतमध्ये ऑक्सिजनला काय केलं? हाफनं मल्टिप्लाय केलं. बघा इथे नंबर ऑफ मोल्स काय झाले? दोन झाले. हे मला नको आहे, सो मी तुमच्यासारखी रिएक्शन बॅलन्स केली नाही. गॉट इट? आता असंच का मॅम? तर बघा, जेव्हा 1 मोल ऑफ हायड्रोजन गॅस रिॲक्ट विथ हाफ मोल ऑफ ऑक्सिजन, तुम्हाला 1 मोल वॉटरचा मिळतो. आणि ही रिॲक्शन होत असताना जेव्हा प्रोडक्ट म्हणजेच वॉटर 1 मोल भेटणार आहे, 1 मोल प्रोडक्ट जेव्हा भेटलाय आणि ही रिॲक्शन फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये झाली आहे, तेव्हा मी असं म्हणू का ही रिॲक्शन कसली आहे? दिस रिॲक्शन इज नथिंग बट फॉर्मेशन ऑफ 1 मोल ऑफ वॉटर. ही रिएक्शन अशी आहे का? फॉर्मेशन ऑफ 1 मोल ऑफ वॉटर? येस आहे. मग या रिएक्शनचे जे काही एन्थाल्पी चेंजेस असतील ते मी असे लिहिणार. एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन, एन्थाल्पी H नी, फॉर्मेशन झालं वॉटरचं म्हणून F. कोणाची झालं तुम्ही ब्रॅकेट मध्ये लिहू शकताय खाली. वॉटरचं झालंय. किती असेल ती? जी काय व्हॅल्यू असेल ती कशामध्ये लिहायची तुम्हाला? किलो जूल मध्ये. लक्षात आलं? काय रिप्रेझेंट केलं? फक्त एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ वॉटर, ज्याची व्हॅल्यू काय असणार आहे? -286 किलो जूल. -286 किलो जूल. सो पॉइंटचं नाव काय होतं आता मग सांगू शकताय? सो पॉइंटचं नावच काय झालं? एन्थाल्पी किंवा स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. स्टँडर्ड घेऊ शकता कारण सगळे स्वतःच्या आहे त्या स्टँडर्ड स्टेट मध्ये आहेत. सो एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशनला मी कसं डिफाइन करू शकते? एन्थाल्पी चेंजेस that accompanies when 1 mole of substance in its standard state, हे important आहे, in its standard state is formed, आपण तयार केलाय, is formed कोणापासून? from its constituent atoms, त्याच्या ॲटम्स पासून. जसं की वॉटरचे कन्स्टिट्यूएंट ॲटम्स कोण आहेत? हायड्रोजन आणि ऑक्सिजन. सो फ्रॉम इट्स कन्स्टिट्यूएंट ॲटम्स ऑल्सो इन देअर स्टँडर्ड स्टेट, ते सुद्धा त्याच्या स्टँडर्ड स्टेट मध्येच आहेत. So enthalpy change that accompanies when 1 mole of substance is formed in its standard state from its constituent element that are also in their standard state. अशा रिएक्शन्सला मी काय म्हटलं? फॉर्मेशन रिएक्शन्स. आणि फॉर्मेशन रिएक्शन्सची एन्थाल्पी कशी लिहितोय आपण? तर डेल्टा फॉर्मेशन एन्थाल्पी इज इक्वल टू जी काही तुमची व्हॅल्यू असेल ती -286 किलो जूल. आय होप तुम्हाला एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन कळालं असेल. फॉर एक्झाम्पल आणखीन एक रिएक्शन घ्या. जर तुम्हाला मिथेनचा गॅस बनवायचा आहे,
फॉर्मेशन करायचं आहे मिथेन गॅसचं. कशापासून बनवणार तुम्ही? कार्बन की जो काही ग्रॅफाइट फॉर्म मध्ये त्याच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये किंवा सॉलिड सुद्धा लिहू शकताय, प्लस त्याच्यामध्ये तुम्ही 2H2 चे गॅशियस मॉलिक्युल्स ऍड करणार. बरोबर आहे. हायड्रोजन स्टँडर्ड स्टेट मध्ये कसा असतो H2 आणि बॅलन्स करण्यासाठी मी 2 ने मल्टिप्लाय केलं. इकडे 1 मोलच ठेवायचा. इकडे बॅलन्सिंग मध्ये काय करायचं 1 मोल राहिला पाहिजे अशी रिॲक्शन बॅलन्स करायची. सो इथं जो काही एन्थाल्पी असेल डेल्टा फॉर्मेशन एन्थाल्पी ऑफ CH4 मिथेन मॉलिक्यूल इज इक्वल टू आणि तो किती आहे -74 किलो जूल. किती येतो -74 किलो जूल. लक्षात आलं. सो याला म्हणायचं एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन की ज्याच्यामध्ये 1 मोल सबस्टन्स बनला असतो त्याच्या कन्स्टिट्युएंट आयटम्स पासून. बघूनच कळतंय मिथेन तयार झालाय म्हणजे फॉर्मेशन ऑफ मिथेनची रिॲक्शन आहे. वॉटर तयार झालाय तोही 1 मोल. सो फॉर्मेशन ऑफ वॉटरची रिॲक्शन आहे आणि या फॉर्मेशनच्या रिॲक्शनचा जो एनर्जी चेंज आहे जो हीट चेंज आहे त्याला आपण काय म्हणणार एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. बघा एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन दोन्हीमध्ये मायनस म्हणजे दीज आर एक्झोथर्मिक प्रोसेसेस. लक्षात आलं. ओके चला स्क्रीनशॉट करा. मी आणखीन एक टाइपची रिॲक्शन शिकवते. पटकन स्क्रीनशॉट करून घ्या. चला बघा आपली नेक्स्ट हेडिंग स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन. कंबशन माहिती आहे का सगळ्यांना? कंबशन म्हणजे काय? रिॲक्शन विथ ऑक्सिजन. ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये जेव्हा आपण एखादा सबस्टन्स बर्न करतो तेव्हा त्याला कंबशनची प्रोसेस म्हणतात. फॉर एक्झाम्पल C2H2 काय आहे इथिन आहे. इथिनचं काय करायचं आहे गॅशियस स्टेट मध्ये असतो इथिन. इथिनचं तुम्हाला कंबशन करायचं आहे. कंबशन म्हणजे ऑक्सिजन सोबतची रिॲक्शन केली. कोणताही हायड्रोकार्बन कार्बन आणि हायड्रोजन कंटेनिंग कंपाऊंड ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये हीट करतो म्हणजेच कंबशन करतो तर प्रोडक्ट नेहमीच कार्बन डायऑक्साइड आणि ऑक्सिजन. काय असणार आहे प्रोडक्ट तुमचे? कार्बन डायऑक्साइड प्लस वॉटर. नॉट ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड प्लस वॉटर. चला आता या रिॲक्शनला बॅलन्स करूया. ही रिॲक्शन अशी बॅलन्स करायची की तुम्हाला ज्याचं कंबशन करायचंय त्याचे 1 मोल राहिले पाहिजेत. कंबशन कोणाचं करायचंय? इथिनचं करायचंय. इथिनचं 1च मोल राहिला पाहिजे. चला करूया. कार्बन किती आहेत? 2 आहेत. इकडे किती? 1च दिसतोय. 2 करा. आता हायड्रोजन किती आहेत? 2 आहेत. हायड्रोजन तर 2 माझे बॅलन्स्ड आहेत. ऑक्सिजन इकडे 2 आहेत पण तिकडे 4 आहेत. 4 आणि किती? 5 दिसत आहेत. बट मी असे 5 करू शकत नाही. सो मी काय लिहू शकते 5/2 करू शकते का? बघा 2 ला 2 कट होईल. 5 ऑक्सिजन तिकडे सुद्धा 5 ऑक्सिजन आहेत. आता ही रिॲक्शन बॅलन्स झाली. ही रिॲक्शन 1 मोल इथिनचं कंबशन आहे. सो एन्थाल्पी काय लिहिणार मी आता? कंबशनची एन्थाल्पी. सो एन्थाल्पी कंबशन किंवा आपण COMB सुद्धा लिहू शकतो. कंबशनची एन्थाल्पी स्टँडर्ड स्टेट मध्ये किती येते तुमची? -1300 किलो जूल. -1300 किलो जूल. ओके. सो परत तुम्ही कसं डिफाइन करू शकता? द एन्थाल्पी चेंज दॅट अकंपनीज रिॲक्शन किंवा कंबशन ऑफ 1 मोल ऑफ सबस्टन्स इन इट्स स्टँडर्ड स्टेट. ओके लक्षात येते का? परत लिहू बघा. एन्थाल्पी चेंज दॅट अकंपनीज enthalpy change that accompanies combustion म्हणजे reaction with oxygen. Combustion of 1 mole. Combustion of 1 mole of substance in its standard state. In its स्टँडर्ड स्टेट. त्याच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करायचं. जी काही एन्थाल्पी असेल या रिॲक्शनची ती असणार कंबशनची एन्थाल्पी. बघा ही परत तुमची एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. आता मी मुद्दामून हा पार्ट रफ केला नव्हता. ही तुमची फॉर्मेशन होती पण आता नीट बघितल्यावर कळालं असेल इथे सुद्धा तुमचा 1 मोल ऑफ हायड्रोजन ऑक्सिजन सोबतच रिॲक्ट झालाय. म्हणजे याच रिॲक्शनला मी परत कंबशनचं सुद्धा नाव देऊ शकते. आता कंबशन ऑफ कोणाचं? कंबशन ऑफ 1 मोल ऑफ H2 गॅस. बरोबर आहे.
सो कोणताही एक मोल सबस्टन्स जेव्हा ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतो त्या प्रोसेसला आपण कंबशन म्हणणार. सो ही पण कंबशन आहे, ती पण कंबशन आहे. फक्त इथं काय आहे, ही कंबशन सोबत वॉटरच्या फॉर्मेशनची सुद्धा रिॲक्शन आहे. गॉट इट? ओके. सो जर तुम्हाला फॉर्मेशन ऑफ वॉटर विचारलं तर एन्थाल्पी काय होती तुमची मगाशी सांगितलेली -286. आणि जर कंबशन साठी विचारली तर काय असणार आहे, सेम असणार आहे. सो एन्थाल्पी फॉर्मेशन ऑफ वॉटर जी तुमची -286 किलो जूल होती, तीच एन्थाल्पी कशाची असणार आहे, तुमच्या कंबशनची सुद्धा असणार आहे. कंबशन ऑफ वॉटर H2 किती आहे, -286 किलो जूल. कारण ही सेम रिॲक्शन फॉर्मेशन ऑफ वॉटर सुद्धा आहे ॲज वेल ॲज कंबशन ऑफ H2 आहे. कंबशन कोणाचं असणार आहे, हे H2चं. बघा, फॉर्मेशन कोणाचं, वॉटरचं. कंबशन कोणाचं, H2चं. प्रोडक्ट बनतोय आणि कंबशन रिॲक्टंटचं होतंय. आय गेस आता दोन्ही फॉर्मेशन आणि कंबशन विथ एक्झाम्पल विथ व्हॅल्यूज क्लिअर असेल तुम्हाला. ठीक आहे. आता याच्यावर क्वेश्चन कशा टाईपचे येतात ते बघूया. पहिल्यांदा स्क्रीनशॉट करून घ्या. चला बघा, भले तुम्ही कितीही थेरी शिका, जोपर्यंत तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार नाही तोपर्यंत त्या थेरीचा यूज काय. सो आपण फॉर्मेशन शिकवलं, कंबशन शिकवलं, आता एक क्वेश्चन घेतलाय त्याच्यावरती. कॅल्क्युलेट स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन. लास्ट लेक्चर मध्ये शिकवलेलं एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन काय असतं, बरोबर आहे. डेल्टा रिॲक्शन आहे म्हणून R एन्थाल्पी इज इक्वल टू समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ रिॲक्टंट. आठवलं असेल आता सगळ्यांना. काय काढायचं तुम्हाला, एन्थाल्पी काढायची आहे एखाद्या गिवन रिॲक्शनची. रिॲक्शन काय आहे, C2H6 चे 2 मोल 7 मोल ऑफ ऑक्सिजन सोबत रिॲक्ट झाले आणि कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर दिले. मग सांगा ही प्रोसेस काय आहे. ऑफकोर्स कंबशन आहे, बट तरीही त्याच्याशी माझं काहीच लेणं देणं नाही. का बघा, तुम्हाला काय काय दिले, कार्बन डायऑक्साइडचा F म्हणजे काय, फॉर्मेशनची एन्थाल्पी दिली आहे. वॉटरच्या फॉर्मेशनची एन्थाल्पी दिली आहे. C2H6 च्या फॉर्मेशनची एन्थाल्पी दिली आहे, ऑक्सिजनची दिलेली नाही. आणि डायरेक्ट तुम्हाला एन्थाल्पी पूर्ण रिॲक्शन साठी काढायला सांगितले. काय करणार मग तुम्ही, नॉर्मल जो कालच्या लेक्चर मध्ये शिकवलेला फॉर्म्युला लिहून घेतला. एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू ऑल द समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ रिॲक्टंट. आणि हे कसं कॅल्क्युलेट करायचं हेही सांगितलेलं. बघा, चला लिहूया आपण आधी. प्रोडक्ट कोण कोण आहेत, कार्बन डायऑक्साइड. किती मोल आहेत, सो 4 मोल कार्बन डायऑक्साइडचे. एन्थाल्पी फॉर्मेशन ऑफ CO2. कुठली एन्थाल्पी दिली आहे खाली बघायचं. गिवन मध्ये फॉर्मेशन दिले, सो 4 इंटू फॉर्मेशन एन्थाल्पी ऑफ कार्बन डायऑक्साइड प्लस दुसरा कोण आहे 6 इंटू फॉर्मेशन एन्थाल्पी ऑफ कार्बन वॉटर. कार्बन डायऑक्साइड झाला आता कोण, वॉटर. सो प्रोडक्टची साईडचे जे काही कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर होतं त्या दोघांचं मी ऍडिशन तर केलं, प्लस त्याच्या नंबर ऑफ मोल्सनी त्याला मल्टिप्लाय केलं. 4 इंटू CO2, 6 इंटू वॉटर ऍड केलं. मायनस काय करायचं आपल्याला आता, रिॲक्टंटचं कसं लिहिणार आहे तुम्ही, 2 इंटू एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन कोणाचं, C2H6 प्लस 7 इंटू एन्थाल्पी ऑफ ऑक्सिजन, एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे, आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. काढायचं काय आहे, एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू 4 इंटू फॉर्मेशन ऑफ, 4 काय आहे ते मोल्स आहेत ना, सो 4 मोल्स, 4 मोल इंटू कार्बन डायऑक्साइडची व्हॅल्यू बघा मी ऑलरेडी टिक करून घेतली. किती आहे ती, -393.5 किलो जूल मोल इनवर्स. ओके, सो प्रत्येक वेळी काय लिहिणार मी, 4 मोल इंटू व्हॅल्यू. सो मोल आणि मोल इनवर्स प्रत्येक वेळी कॅन्सल होत जाणार आहे. येस, पुढे बघा काय लिहिणार मी, ऍड करायचं याच्यात आपल्याला 6 मोल इंटू कोणाची एन्थाल्पी आहे आपल्याला, वॉटरकडे ऑलरेडी टिक आहे म्हणजे आहे ती व्हॅल्यू 285 किलो जूल मोल इनवर्स. सो परत मोल आणि मोल इनवर्स कॅन्सल झालं. ही प्रोडक्टची साईड माझी कंप्लीट झाली. मायनस यातून मी काय करणार, रिॲक्टंटची साईड. सो रिॲक्टंट मध्ये कोण आहे, 2 इंटू फॉर्मेशन ऑफ इथेन. इथेनचं फॉर्मेशन किती आहे, -84.9. सो 84.9. सो मी मोल आणि मोल इनवर्स कॅन्सल करून झाल्यानंतर फक्त किलो जूल लिहिते आता. ठीक आहे, हे समजलं असेल. प्लस 7 इंटू
पुढे मॅम व्हॅल्यूज दिलेली नाहीये, तर इकडे बघा जे काही तुमचे डायटॉमिक गॅसेस असतील जसे की Cl2, O2, H2, N2 हे कसे होमोन्यूक्लियर म्हणजे सेम ॲटम 2 वेळा रिपीट झाला O2, Cl2, N2, तर या सगळ्या मॉलिक्युल्सची होमोन्यूक्लियर डायटॉमिक मॉलिक्युल्स म्हणायचे यांना, यांची स्टँडर्ड स्टेटची एन्थाल्पी 0 घ्यायची. सो O2 आला तर 0, H2 आला तर 0, Cl2 आला तर 0 इन इट स्टँडर्ड स्टेट, जसे की गॅस आहेत सगळे. सो बघा इथे ऑक्सिजन कुठे गॅस फॉर्म मध्ये आलाय, सो स्टँडर्ड स्टेट मध्ये, सो याची एन्थाल्पी 0. सो 7 × 0 0 येणार, नाही लिहिलं तरी सुद्धा चालेल. आता फक्त मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स करून घ्या. तुम्ही डायरेक्टली आन्सर्स लिहिले, मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स तुम्ही करू शकता. जस्ट मल्टिप्लिकेशन आहे, फक्त साइन चुकायची नाही. 4 × मायनस टर्म आहे, सो मायनस मध्ये आन्सर आलं. 6 × मायनस आहे, सो मायनस मध्ये आन्सर आलं. हे मायनस मायनस तुम्ही ऍड करून मायनस मध्येच आन्सर येणार आहे. पुढे बघा बाहेर मायनस आत मायनस, सो ऍडिशन होणार तिथे. सो फायनल आन्सर जे येणार आहे ते तुमचं मायनस मध्येच राहील. आणि युनिट काय होतंय बघा, एन्थाल्पी ऑफ रिएक्शन. काल पण आपण बघितलेलं एन्थाल्पी ऑफ रिएक्शन काय आहे, किलो जूल युनिट असतं. भले फॉर्मेशन मध्ये काय आलंय किलो जूल पर मोल, किलो जूल पर मोल, किलो जूल पर मोल आहे इंडिव्हिज्युअलचं, बट फायनल ओव्हरऑल इक्वेशनचं काय असतं ते किलो जूल युनिट आहे. आय गेस तुम्हाला लक्षात आलं असेल कशा रिएक्शन सॉल्व्ह करायचे. हे फक्त शिकवायचं होतं. होमोन्यूक्लियर डायटॉमिक मॉलिक्यूल जर त्याच्या स्टँडर्ड स्टेटमध्ये आला, जसं की ऑक्सिजन गॅस स्टेटमध्ये, क्लोरीन गॅस, H2 गॅस, तर त्याची एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन दिली नसेल तर इट मीन्स इट इज 0. गॉट इट? ओके, स्क्रीनशॉट करून घ्या. ठीक आहे, नेक्स्ट MCQ. सो मी तुमची केमिस्ट्री टीचर आहे. केमिस्ट्री जिथपर्यंत एंड होतं तिथपर्यंत शिकवेल. मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स तुम्हालाच करायचे. कॅल्क्युलेशन मध्ये एरर करू नका, आन्सर करेक्ट येईल. एस्टिमेट स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन ऑफ मिथेन. सो तुम्हाला बेसिकली इथं परत काय करायचंय, एन्थाल्पी ऑफ रिएक्शनच काढायचे. ती रिएक्शन कुठली आता, कंबशन ऑफ मिथेन. मग इथं रिएक्शन दिलेली नाही, तुम्हाला माहिती पाहिजे की C4CH4 मिथेन आहे ना, सो CH4 गॅशियस स्टेट मध्ये कंबशन म्हणजे रिएक्शन कोणासोबतची, ऑक्सिजन गॅस सोबतची. काय देणार मी म्हणून सांगितलं, कंबशन असेल तर ऑलवेज कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर. आणि कंबशनच्या रिएक्शन मध्ये काय चेंज नसतं करायचं, तर 1 मोल ज्याचं कंबशन करायचं त्याचे एकच मोल ठेवायचे. मग चला ही रिएक्शन आता बॅलन्स करूया. मिथेनचं कंबशन केल्यानंतर तुम्हाला काहीतरी अशी रिएक्शन बॅलन्स करायला लागेल. कालचीच इक्वेशन आहे बघा, कार्बन 1, हायड्रोजन 4, ऑक्सिजन किती आहेत हे 4, तिकडे किती आहेत 4च आहेत. सो रिएक्शन आता ही बॅलन्स झाली. या रिएक्शन साठी जर मी एन्थाल्पी ऑफ रिएक्शन विचारलं इन इट स्टँडर्ड स्टेट, तर परत तुम्ही काय करणार, एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ रिएक्टंट. सगळ्या प्रोसेससाठी हीच आहे. कुठलीही केमिकल रिएक्शन दिसली, मग ती काहीही असू दे, फॉर्मेशन असू दे नाही कंबशन असू दे, बेसिक फॉर्म्युला तर हाच राहणार आहे. त्यानंतर काय लिहिणार तुम्ही, तुमचे प्रोडक्ट कोण कोण आहेत, कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर. कार्बन डायऑक्साइड आणि वॉटरची तुम्हाला काय दिले, फॉर्मेशनची एन्थाल्पी दिली. सो लिहून घेऊया आपण पहिल्यांदा. कार्बन डायऑक्साइडचे नंबर ऑफ मोल्स किती आहेत, 1 मोल इनटू एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड प्लस त्याच्यामध्ये काय करायचं, 2 मोल्स ऑफ एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ वॉटर. हे झालं तुमचं कुठली साइड, प्रोडक्ट साइड. मायनस काय करायचं यातून, रिएक्टंटची साइड. रिएक्टंटच्या साइडला कोण आहे बघा, 1 मोल इनटू एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ CH4 मिथेन आहे ना, CH4 प्लस राहिलं कोण, ऑक्सिजन. सो प्लस 2 मोल्स इनटू एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ ऑक्सिजन. गॉट इट? ओके. आता काय करणार आहे, फक्त मग व्हॅल्यूज पुट करा. 1 मोल आहे हो इनटू एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड कुठे दिले, इथे. लिहून घ्या ती व्हॅल्यू किती आहे ती, -393.5 विथ युनिट्स. फॉर्मेशन असल्यामुळे काय आहे ती, किलो जूल मोल इनवर्स प्लस काय लिहिणार, 2 मोल्स इनटू वॉटरची किती दिली आहे, वॉटर कुठे या साइडला, इट इज -285.8 -285.8 विथ युनिट्स किलो जूल मोल इनवर्स. मायनस त्यातून काय करायचं, प्रोडक्टची एन्थाल्पी
प्रोडक्ट कोण कोण दिले तुम्हाला? 1 मोल इंटू मिथेनची दिली आहे का? हो दिली आहे, दॅट इज -774.8. किती आहे ती? -74.8 किलो जूल मोल इनवर्स. पुढे कोण आहे आणखी? 2 मोल्स ऑफ O2. O2 काय असणार आहे? 0. O2 तुमचा स्टँडर्ड स्टेट मध्ये काय दाखवणार? O2. आणि बघा, बघून सुद्धा कळतंय O2 ची तुम्हाला दिलेली नाही, म्हणजे O2 ची 0 कन्सिडर करायची. सो +0. आता तुम्ही कॅल्क्युलेशन्स करू शकता. साइन्स फक्त मॅटर करतायत, साइन मध्ये चुकायचं नाही. आणि फायनल जी तुमची एन्थॅल्पी येणार आहे ती कशामध्ये येणार आहे? आन्सर आता किलो जूल मध्ये येणार. पर मोल येणार का? नाही, कारण मोलला मोल पर मोल कॅन्सल, मोलला पर मोल कॅन्सल, मोलला पर मोल कॅन्सल. सो फायनल तुमचं ऍडिशन करून जे युनिट राहते ते फक्त कोण राहतंय? किलो जूल. आणि आन्सर काय येणार आहे बघा तुमचं? साइन तर मायनस, कारण एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन कशी आहे? मायनस आहे. किती? 890.3. 890.3 तुमचं फायनल आन्सर राहणार आहे. मला कसं ओळखलं मायनस साइन आहे? कारण कंबशनची प्रोसेस आहे आणि कंबशन एक्झोथर्मिक आहे. सो फायनल आन्सर निगेटिव्हच आलं पाहिजे. पॉझिटिव्ह आलं तर याचा अर्थ तुम्ही कॅल्क्युलेशन्स मध्ये काहीतरी घोळ केलाय. सो मला बेसिकली काय शिकवायचं होतं की एखादा क्वेश्चन आला तर मॅथ्स येत असेल तर फायनल पर्यंत तुम्ही पोहोचू शकताय. युटिलायझेशन कसं करायचं? तर कोणतीही रिॲक्शन कंबशनची असेल तर तुम्हाला माहिती पाहिजे की त्या पर्टिक्युलर गॅस मॉलिक्यूल मध्ये ऑक्सिजन टाकल्यावर कार्बन डायऑक्साइड आणि वॉटरच मिळणार. याच रिएक्शन्सना कंबशनच्या रिएक्शन म्हणतोय. मग नॉर्मल फॉर्म्युला एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन इज एन्थॅल्पी ऑफ प्रोडक्ट मायनस एन्थॅल्पी ऑफ रिएक्टंट. मग चारीच्या सुद्धा दिलेल्या असतात. एखादा जर डायटॉनिक असेल जसं की O2 गॅस तर याची दिलेली नसते तर काय समजतो आपण? 0. आणि फायनल आन्सर काढू शकता. आय गेस आता तुम्हाला दोन्ही रिएक्शन्स कळाले असतील. फॉर्मेशन कळाली, कंबशन कळाली. त्याच्यानंतर मी 2 एक्झाम्पल्स घेतले. दोन्ही मध्ये तुम्हाला विचारलेलं काय? एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन्स. डेल्टा RH विचारलेला. काढायचा कसा? प्रोडक्ट मायनस रिएक्टंट. व्हॅल्यू सगळ्या दिलेल्या असतात. ज्याची दिलेली नाही तर O2 H2 Cl2 असा काहीतरी असेल ज्याची 0 कन्सिडर करून जायचं. ओके. आणि मग ते फॉर्मेशन वगैरे का शिकवलं मॅम? तर इथे डेल्टा एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ मिथेन. मिथेन म्हणजे काय? हा मिथेन तयार करण्यासाठी किती एनर्जी लागले हे म्हणजे एन्थॅल्पी. मग त्या आधी सांगितलं की हा F का आला? ती फॉर्मेशनची एन्थॅल्पी म्हणजे नेमकी कोणती एन्थॅल्पी आहे. आणि बघा थोडंसं इकडे हे पण सांगितलेलं की कार्बन ग्रॅफाइट फॉर्म मध्ये म्हणजे सॉलिड लिहिते आता आणि 2 H2 गॅस फॉर्म मध्ये स्टँडर्ड स्टेट मध्ये रिॲक्ट करून 1 मोल ऑफ मिथेन गॅस तयार करतात. आणि याच्या वेळी जी एन्थॅल्पी असते ती एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ मिथेन CH4 म्हणतोय. आणि जी तुम्हाला व्हॅल्यू इथं दिली आहे -74.8 वगैरे काहीतरी किलो जूल पर मोल असते. पर मोल असतं, नोट डाऊन करा. कदाचित मी मगाशी किलो जूल लिहिलं असेल. सो किलो जूल पर मोल असेल. ही इथे थेरॉटिकली जरी अशी दिसत असेल की कार्बन आणि हायड्रोजन एकत्र येऊन मिथेन बनतोय, पण लॅबोरेटरीमध्ये ही रिॲक्शन अशी होत नाही की कार्बन आणला, हायड्रोजन आणला, मिथेन झाला. हे फक्त एक थेरॉटिकल कन्सेप्ट आहे तुमचे न्यूमेरिकल सॉल्व्ह होण्यासाठी. ठीक आहे. सो याच व्हॅल्यूचा यूज करायचा तुम्ही आणि तुमचं न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं आहे. आय गेस आता तुम्हाला न्यूमेरिकल्स लक्षात आले असतील. स्क्रीनशॉट करून घ्या आणि जॉईन करा नेक्स्ट पार्ट मध्ये, जिथं आपल्याला एखादा बॉन्ड तोडण्यासाठी किती एनर्जी लागते हे बघायचं. थँक्यू सो मच. Hold me close till I get up. Time is barely